आधुनिकतेची कास धरून शेतकरी आपल्या शेतामध्ये भरघोस उत्पन्न मिळवतायत। मल्चिंग करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अनुभव येतो। उत्पन्नात 2-3 पट वाढ तर होतेच, त्याबरोबर पाणी, खत आणि मशागतीचा खर्च देखील वाचतो। आधुनिक शेती करत असताना गुणवत्ता असलेली साधनं आणि साहित्य वापरलं तरच खऱ्या अर्थानं यश मिळतं। टिकाऊ आणि चांगली क्षमता असलेलं गिरीश कंपनीचं मल्चिंग वापरून पुणे जिल्ह्यातल्या सुभेदार ढाकटे यांनी मागील 2 वर्षांपासून लाखोंचा नफा मिळवलाय। इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी इथल्या सुभेदार ढाकटे यांना 15 एकर शेती आहे। मागच्या अनेक वर्षांपासून ऊस, ज्वारी, मका ही पिकं ते घेतात, तर काही क्षेत्रावर डाळिंब बागेची लागवड त्यांनी केली आहे। परंतु पारंपरिक पद्धतीने पिकं घेतल्यानं त्यांना चांगला उत्पन्न आणि नफा मिळत नव्हता, तर 2 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या डाळिंब बागेत मल्चिंगवर भाजीपाल्याची पिकं घेण्याचा निर्णय घेतला। 2 एकरवर गिरीश मल्चिंग वापरून टोमॅटो आणि कलिंगडाची लागवड त्यांनी केली। गिरीश मल्चिंगचा वापर करून केलेल्या या पिकांपासून त्यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। यात 1.5 लाख रुपये खर्च जात त्यांना 4.5 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिला। तर यावर्षी त्यांना कलिंगडापासून 7.5 लाखांचं उत्पन्न मिळालं आहे। यात 1.5 लाख खर्च वजा करता जवळपास 6 लाख रुपये नफा मिळणार आहे। माझ्याकडे 15 एकर शेती। साधारणपणे पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, त्याचप्रमाणे ऊस यासारखी पिकं घेत होतो, पण त्यामध्ये एवढा फायदा मिळतच नव्हता। त्यानंतर मग आम्ही फळबागेकडे वळलो आणि भाजीपाल्याची आंतरपिकं वगैरे त्यामध्ये घ्यायला सुरुवात केली। आता आंतरपिकं घेताना देखील पाहिलं तर आधी सुरुवातीला आंतरपिकं घेताना आम्ही ड्रिपवर आंतरपिकं घ्यायचो, पण मल्चिंग पेपर नसल्यामुळं काय व्हायचं की खतांचं प्रमाण जास्त लागायचं, पाणी वाया जास्त जायचं। परंतु मल्चिंग पेपर म्हणजे गिरीश मल्चिंग पेपरबद्दल आम्हाला माहिती समजली। त्यानंतर गिरीश पॉलिथिन मल्चिंग पेपरची बारामती या ठिकाणाहून आम्ही काय केली, मागणी केली आणि त्यानंतर आम्ही आमच्या या शेतामध्ये डाळिंबीच्या बागेमध्ये या ठिकाणी कलिंगडाचं आंतरपीक घेतलं। कलिंगडाचं आंतरपीक घेत असताना सुरुवातीला आम्ही काय केलं की बेड तयार करून घेतले, ड्रिप हातरली, खतं टाकली आणि त्यानंतर गिरीश मल्चिंग पेपर त्या ठिकाणी आम्ही काय केला, त्याचा वापर केला। आता गिरीश मल्चिंग पेपरचा आम्हाला एवढा फायदा झाला की त्यामुळं पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात बचत झाली, खताची बचत झाली, उत्पादन खर्चात देखील फार मोठ्या प्रमाणात बचत झाली। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शेतामध्ये जे गवत वगैरे यायचं ते ह्या गिरीश मल्चिंग पेपरमुळं गवतांचं वगैरे प्रमाण कमी झालं, त्यामुळं खर्चात बचत झाली फार। किडीचा प्रादुर्भाव कमी झाला, गवत नव्हतं, पिकांना खतं वगैरे व्यवस्थित मिळू लागली आणि त्यामुळं काय झालं, उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली। सुरुवातीला जे आम्हाला काही आर्थिक फायदा होत नव्हता अजिबातच, ते आता ह्या मल्चिंग पेपर वापरल्यामुळं आम्हाला आर्थिक फायदा फार मोठ्या प्रमाणात होतोय। पारंपरिक शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि गिरीश मल्चिंगचा वापर करून घेतलेल्या पिकांचं उत्पन्न यात खूप मोठा फरक असल्याचं सांगून गिरीश मल्चिंग वापरल्यापासून खुरपणी आणि माशागातीचा त्रास कमी झाला असून घरात आर्थिक भरभराट होत असल्याचं जठार कुटुंबातील सदस्य सांगतात। आधी खर्च जास्त होत होता, उत्पन्न कमी निघायचं, परत तण बी जास्त निघायचं आणि किडी जास्त लागायची। गिरीश मल्चिंग वापरल्यापासून फायदाही झाला आणि मालही भरपूर निघायला लागला, पैसेही भरपूर यायला लागले। ढाकटे यांनी 2 एकर गिरीश मल्चिंग केलेल्या क्षेत्रातून मागील वर्षात 6 लाख रुपयांचा आणि यावर्षी 6 लाखांचा नफा मिळवला, जो त्यांच्या उरलेल्या 13 एकर शेतीतील ऊस आणि अन्य पिकांपासून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे। ही किमया झाली आहे ती फक्त गिरीश मल्चिंगमुळे। गुणवत्ता आणि टिकाऊ असलेलं गिरीश मल्चिंग वापरल्यानं आपल्यालाही निश्चितच असाच फायदा होईल यात शंका नाही। लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, इंदापूर।